जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिवसेना महिला आघाडीचा बैठकीत संघटनात्मक चर्चा। नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे, समन्वयक सरिता कोल्हे यांचे आवाहन। पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाचा योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत। विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवं। पक्षात आता काम केल्याशिवाय पर्याय नसणार आहे। आपल्या वार्डात नगरसेविकांनी महिला सक्षमीकरणाचे काम करीत एका नगरसेविकेने किमान 25 महिलांची टीम बनवून त्यांना सोबत घेत संघटन मजबूत करावे, अशा सूचना शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक सरिता कोल्हे माळी यांनी केल्या। शिवसेना भवन आमदार कार्यालयात पक्षाचा महिला आघाडीची बैठक घेण्यात आली। त्याप्रसंगी समन्वयक सरिता कोल्हे बोलत होत्या। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या। प्रस्तावना महिला जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत यांनी केली। आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महिला संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या की पक्षात पुरुष मंडळी ज्याप्रमाणे काम करत असतात त्याच्याप्रमाणे महिलांनी देखील काम केले पाहिजे। विविध विकासात्मक कामांच्या माध्यमातून नारी शक्तीचे कार्य जनमानसापर्यंत पोचवावे। यावेळी नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेविका मनीषा गिरासे, रेखा चौधरी, मनीषा वळवी, सायली रघुवंशी, सकीनाबी कुरेशी, ज्योती पाटील, युवती सेना जिल्हा प्रमुख राजश्री मराठे, महिला शहर प्रमुख वैशाली माळी, काजल मच्छले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।